नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या प्रकरणात सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळवणाऱ्या पराग कुंडकेला अटक करण्यात आलेली आहे। नंतर याच प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून देणारा निलेश मेश्राम तसंच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संजय दुधाळकर आणि सुरेश नाईक या तिघांनाही अटक करण्यात आली होती। या तिघांना काल पोलीस कोठडीत चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। या प्रकरणात निलेश मेश्रामनं बनावट कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख रुपये घेतले असून तोच या प्रकरणात मुख्य भूमिका बजावत असल्याचं बोललं जात आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देणं आणि शालार्थ आयडी तयार करण्याच्या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी रात्री नवी तक्रार दाखल करण्यात आली। तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी 2022-23 मध्ये भंडारा जिल्ह्यातील वरठी इथल्या एका शाळेतील 2 शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। शिक्षण संस्थाचालक, उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानं मोठा भ्रष्टाचार करून या नियुक्त्या देण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद आहे। नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी आणि कार्याध्यक्ष हेमंत बांडेभुचे यांनी ही तक्रार दिलेली आहे। संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे, तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल कटारे आणि उपसंचालक जामदार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, निश्चितच आता शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आणि नवनवीन तक्रारदार आता स्वतःहून पुढे यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं की आता माजी उपसंचालक वैशाली जामदार या देखील अडचणीत आलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात देखील भंडाऱ्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकाने तक्रार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण बघितलं या संपूर्ण घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतलेली आहे आणि यामध्ये जे कोणी दोषी असेल त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहे। आतापर्यंत या संपूर्ण शिक्षण भरती घोटाळ्यामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। इथे संचालक स्तरावरचे ते अधिकारी आहेत, जसं आपण नरडला बघितलं होतं आणि 580 शिक्षकांच्या ज्या बोगस भरत्या करण्यात आल्या त्याची आता अकाउंट करण्यात येणार आहे आणि ते जर दोषी आढळले तर त्यांचा जो वेतन होता आता जे केलं ते शासनाने त्याला परत करावं लागणार आहे। निश्चितच वैशाली जामदार यांच्यावर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रार झाल्यानंतर त्यांना देखील अटक होते का हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मागे कुठपर्यंत येते म्हणजे जेव्हा हे संपूर्ण प्रकरण 2009 पासून सुरू झाल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे 2009 पासून जर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली तर याच्या आधी ते 3 ते 4 उपसंचालक आहेत, त्यांच्यावर देखील अटकेची किंवा तक्रारी त्यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची टांगती तलवार ही कायम असणार आहे। निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।